Hello everyone, welcome to the second MCQ solving session आणि आज क्वेश्चन नंबर 26 टू क्वेश्चन नंबर 50 जे ॲक्च्युअल रोटेशनल मोशनचे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन वाचा काय आहे. अ सॉलिड सिलेंडर ऑफ 30 सेंटीमीटर diameter at the top of the inclined plane 2 meter high is released when it rolls down the plane without loss of any energy due to friction. At the bottom determine its linear speed. बापरे, एवढं मोठं काय आहे. सो क्वेश्चन आहे की डिटरमाइन इट्स लिनियर स्पीड. आता लिनियर स्पीड जर काही काढायची असेल तर आपण त्याचा फॉर्म्युला पाहिला आहे, √2gh अपॉन 1+k²/r². आणि हा कोणत्या प्रकारचा बॉडी आहे. हा एक डिस्क आहे का, एक रिंग आहे का, सॉलिड स्फिअर आहे का, हॉलो स्फिअर आहे. तर हा एक सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडर म्हणजे एक डिस्क असते. ठीक आहे. सो आपण डिस्कसाठी आपल्याला माहिती आहे k²/r² हाफ असतो. k²/r² बेसिकली कोइफिशियंट असतो. रिंगसाठी 1, डिस्कसाठी हाफ, सॉलिड स्फिअरसाठी 2/5, हॉलो स्फिअरसाठी 2/3. ते व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आणि प्लग करायची व्हॅल्यू इथे. सो v = √2, g ची व्हॅल्यू 10 म्हणजे 20, h ची व्हॅल्यू 2 म्हणजे 20 × 2 अपॉन 1+k²/r² म्हणजे 1 + अर्धा म्हणजे 3/2. 3/2चा 2 वर जाईल. 2 वर गेला की 2 × 2 = 4, 2 × 8, 8 म्हणजे 80/3 चा रूट विच इज इक्वल टू रफली 80/3 रफली 27 असतं. 27चा रूट म्हणजे 5 पेक्षा थोडंसं जास्त. 5 पेक्षा थोडंसं ऑप्शन कोणतं जास्त आहे तर 5 पेक्षा थोडंसं जास्त ऑप्शन सीटा थर्ड ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन मॅच पण होत आहे. सो आन्सर इज सी ऑर द थर्ड ऑप्शन. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 27. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 27. 27th क्वेश्चनमध्ये नीट वाचा क्वेश्चन काय आहे. होपफुली तुम्हाला नीट स्क्रीन दिसत असावी. Following figure shows the wheel of radius 0.4 meter. Wheel आहे, can freely rotate about the axis. The string is wrapped over the rim and the mass of 4 kg is applied. आता 4 kg मास लावले म्हणजे डाऊनवर्ड 40 न्यूटनचा फोर्स लावलाय. रेडियस ऑफ द रिम दिलेली आहे. रेडियस किती दिलं आहे रिमचं रेडियस दिलेला आहे किती 0.4 मीटर. याचा अर्थ तो जो फोर्स आहे तो टॉर्क डेव्हलप करतोय R×F. आणि किती टॉर्क डेव्हलप करतोय 40 × 0.4 दॅट इज 16 न्यूटन मीटरचा टॉर्क डेव्हलप करतोय. नाउ इफ द टॉर्क इज गिवन, अल्फा इज गिवन, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज गिवन 8 rad/s². तर टाव अल्फा आणि आय, तर आय विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. टाव इज इक्वल टू आय अल्फा. टाव इज 16, अल्फा इज 8. 8 डिवाइड करा, उत्तर आहे 2. आन्सर इज वन्स अगेन सीटा. चेक करू की खरंच सी आहे का, तर येस त्यांनी पण आन्सर सीच दिलाय. सो एव्हरीथिंग इज फाईन टिल नाव. लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. मी मुद्दामून व्हेरीफाय करतो, नाही तर काय होतं की पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर मग काही एखाद दुसरं सिली मिस्टेक झाली असेल तर परत तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगाल सर तिसरा चुकला, तिसऱ्यामध्ये तुम्ही हे घेतलं ते घेतलं. सो आपण जस्ट व्हेरीफाय करत सुटू की मी सॉल्व्ह करतोय तर ते बरोबर आन्सर्स येत आहेत का. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्क स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट एक्वायर्स in 10 सेकंड अँग्युलर वेलॉसिटी ऑफ 240 RPM. 240ची अँग्युलर स्पीड मिळते म्हणजे हर्ट्स किती झाले रे, डिवाइड बाय 60 करा. हर्ट्समध्ये 4 हर्ट्स झाले. 4 हर्ट्स म्हणजे किती ओमेगा 8 पाय ओमेगा. कसा काढला 8 पाय मी ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 4 दिली आहे म्हणजे ओमेगा झाला ना 8 पाय. 8 पाय रेडियन/सेकंड एवढी स्पीड त्यांनी गेन केली आहे फायनली. इनिशियली रेस्टला होता म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 0 होते. 0 to 8 पाय एवढी गेन केली आहे 10 सेकंदामध्ये. तर किती झालं अँग्युलर ॲक्सेलरेशन. डेफिनेशनच अँग्युलर ॲक्सेलरेशनचं असं आहे dω/dt. किती चेंज झाला 0 ते 8 पाय म्हणजे 8 पाय - 0 डिवायडेड बाय किती टाईममध्ये झालं 10 सेकंदात. सो 8 पाय अपॉन 10 असं उत्तर येणार आहे. इथे उत्तर पायमध्ये बिलकुल नाही आहे. सो आपल्याला पायची व्हॅल्यू टाकायची तिथे. पायची व्हॅल्यू जर आपण टाकली 3.14 तर इंटू 8 कराल तुम्ही तर यू विल गेट 25च्या जवळपास आन्सर. 25/10 इज रफली 2.5. सो आन्सर इज वन्स अगेन सी. सी आन्सर तिसऱ्यांदी आलं आहे. ठीक आहे. आपल्याला इथं तुक्के नाही मारायचे आहेत. सगळ्यांनी सगळे आन्सर व्यवस्थित सॉल्व्ह करून आणायचे आहेत. आणि जे नाही जमत आहेत त्याचे तुम्ही क्वेश्चन्स डाऊट्स विचारू शकतात. आता कालच ही शीट ॲक्च्युली मी दिलेली, आज आपण त्याचे सोल्युशन्स बघतोय. उद्या PYQs आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मी दुपारी 12 वाजेपर्यंत, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पॉसिबल होणार नाही आहे, उद्या 12 वाजेपर्यंत म्हणजे आज तुम्ही बघता ना हा व्हिडिओ, तर 12 वाजेपर्यंत आज तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2020ला जेवढे विचारलेले सर्क्युलर आणि ग्रॅव्हिटेशनचे मिळून तुम्हाला मी का PDF मध्ये देईन.
ते तुम्ही सॉल्व्ह करा. मी त्याचं सोल्युशन उद्या अपलोड करेन सॅटर्डेला. आणि सॅटर्डेला अपलोड झाल्यानंतर संडेच्या टेस्टचं प्रिपरेशन होपफुली सगळ्यांनी चालू केलं असेल. संडेला ॲक्च्युअल टेस्ट आहे रोटेशनल डायनॅमिक्सवरती. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न पुढचा आहे 29. काय प्रश्न आहे? सॉलिड सिलेंडर रोल्स डाऊन इन्क्लाइंड प्लेन फ्रॉम द हाईट ऑफ 3 मीटर, रिचेस द बॉटम एट अँग्युलर वेलॉसिटी. बापरे, अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे. लिनियर वेलॉसिटी आपण काढू शकतो का? तर येस, नक्कीच काढू शकतो. √2gh/1 + k²/r². पुट करूया व्हॅल्यूज. √2gh, 2 आहे 2, g आहे 10, 20 × h आहे 3, 23 = 60/1 + k²/r². कोण आहे ऑब्जेक्ट? सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क आहे. आणि डिस्कचा k²/r² मी सांगितलंय तुम्हाला 1/2 असतो. रिंगसाठी 1, डिस्कसाठी हाफ, हॉलोस्फिअरसाठी 2/3, सॉलिड स्फिअरसाठी 2/5. कोइफिशियंट्स असतं उचलायचे. सो इथं हाफ असतो तो. सो हाफ + 1 = 3/2. 3 वरच्या 60 बरोबर कॅन्सल होईल, 20 बनेल आणि 2 वरती जाईल तर 40 बनेल. √40 झाला वेलॉसिटी. बट आपल्याला तर अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे. ओके, ओमेगा दिला आहे. आता ओमेगा पण माहिती आहे, व्ही पण माहिती आहे, आर काढता येईल का? काय रॉकेट सायन्स आहे. v = r ओमेगा, r = v/ω, r = v/ω. झालं, v टाका, ओमेगा टाका. सो √40/2√2. √40/2√2 कसं करायचं तर त्या 2√2ला मी असं लिहितो, √40/√8. 2√2 म्हणजेच √8 असतं. आणि √40/√8 एकत्र रूट केलं तर 40/8 राहतं आणि 40/8 5 असतं. सो √5 उत्तर आहे. डेल्टा इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन इज डेल्टा. समजतंय का? खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, CET लेवलचे क्वेश्चन्स आहेत. विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. अ थिन सर्क्युलर रिंग ऑफ मास m अँड रेडियस r इज रोटेटिंग अबाउट इट्स ॲक्सिस विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे. 4 ऑब्जेक्ट्स, छोटे छोटे मास m आर केप्ट जेंटली ऑपोजिट एंड्स ऑफ द परपेंडिक्युलर. म्हणजे इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक, असे 4 छोटे छोटे मासेस त्याच्यावरती आरामात ठेवले एकदम जेंटली. त्यामुळे कुठलाही टॉर्क एक्झर्ट नाही झाला. त्यामुळे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम होणार आहे. I1 ω1 विल बी इक्वल टू I2 ω2. हा लॉ फॉलो होणार आहे. आणि जर मी इथे लॉच्या जागी व्हॅल्यूज टाकल्या तर पहिला I1 काय असणार आहे? तर I1 म्हणजे ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया, जो रिंगचा असतो mr². ओरिजिनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा होती. आता ते 4 छोटे छोटे मासेस पडल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय बनेल? mr². रिंगचा तर आहे तसंच राहील, प्लस ते छोट्या छोट्या पार्टिकल्सचा 4mr² बनेल ना. प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर mr², 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 4mr² इंटू नवीन अँग्युलर वेलॉसिटीचं काय होणार आहे? दॅट इज द क्वेश्चन. ω2 काय असणार आहे? झालं, ह्याला खाली घेऊन जायचं, उत्तर मिळणार आहे. इफ यू टेक इट टू डिनॉमिनेटर, सगळेच्या सगळे r² आणि r² सगळेचे सगळे कॅन्सल होते. r² गेले, राहिलं काय उत्तर? m, बघा वरती m डिवायडेड बाय हा पूर्ण ब्रॅकेट खाली गेल्यावरती तो कसा दिसेल? m + 4 छोटा m इंटू ओमेगा. असं उत्तर दिसलं पाहिजे. दिस इज युअर आन्सर. असं कुठे असेल तर ते आपलं आन्सर आहे. तर ते आन्सर डेल्टामध्ये दिसत आहे. आपण चेक करू की आपण बरोबर केलं आहे का. सो खाली जाऊन आहे, डेल्टा करेक्ट आहे. येस, ठीक आहे. सो ऑप्शन डेल्टा करेक्ट आपण मार्क केलेला आहे. सो काही लोड नाही. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर पुढचा. नेक्स्ट क्वेश्चन इज 31st क्वेश्चन. 4 spheres of diameter 2a and mass m are placed on the centers of 4 corners of side b. बघा, हे झाली स्क्वेअर आणि या स्क्वेअरची साईड आहे बी, बी 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 बी. आणि या स्क्वेअरच्या कॉर्नर्सवरती स्फिअर्स ठेवलेत. किती स्फिअर्स आहेत? 4 स्फिअर्स, 4 स्फिअर्स. प्रत्येकाचं रेडियस किती आहे? प्रत्येकाचं रेडियस a आहे, कारण की डायमीटर 2a आहे, म्हणजे रेडियस a आहे. ए. तुम्हाला विचारले व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस अलॉंग वन ऑफ द साईड. तर एक साईड म्हणजे मी ही साईड घेतो, या साईडच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? तर हे काढणं बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या लेक्चरमध्ये बघितले हाऊ टू सॉल्व दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. इथे तुम्हाला ह्या स्फिअरचा तर डायरेक्टली सेंट्रल ॲक्सिसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. 2/5 त्याचा मास m, त्याचा मास आणि त्याचा रेडियस स्क्वेअर. याच स्फिअरचा पण तसाच ॲड करावा लागेल. 2/5 ma². आता मात्र सीन होतो की ह्याचं काय करायचं, ह्या स्फिअरचं काय करायचं. तर ह्या स्फिअरचा
या पॉईंटच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, तर बरेच जण म्हणतील सर तो mv² असणार आहे. ते उत्तर चुकीचं आहे. हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया नसणार आहे, तो थोडीच पार्टिकल मास आहे. इट इज नॉट अ पार्टिकल मास की मी m इंटू डिस्टन्स स्क्वेअर करावं. तिथे मला पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरावं लागणार आहे. म्हणजे मला या स्फिअरचा आधी त्याच्या सेंटरच्या अबाउटचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल, जो किती आहे ma² 2/5 एवढा त्याचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि प्लस मला शिफ्टचा फॉर्म्युला वापरावा लागेल, प्लस mh² प्लस mh². एच कितीने शिफ्ट केली ॲक्सिस मी, बीनी. सो हा झाला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया यावाल्या स्फिअरचा. तसाच यावाल्या स्फिअरचा सेम तेवढाच असणार आहे. सो प्लस प्लस हे 2 टाइम्स घ्यावं लागेल मला. 2 टाइम्स 2/5 ma² प्लस mb². आता नीट बघा, 2/5 ma² एकदा, दोनदा आणि हे 3 आणि 4 वेळा आला आहे. 2/5 ma² 4 वेळा आला आहे. म्हणजे 2/5 ma² इंटू 4 जर तुम्ही केलं तर यू विल गेट 8/5 ma² प्लस mb² फक्त दोनदा आला आहे, प्लस 2mb² प्लस 2mb². सो 8/5 ma² प्लस 2mb² असं ऑप्शन अल्फामध्ये दिसतंय, बाकी कुठेही दिसत नाही. सिम्पल. आन्सर कळाला आहे का तुम्हाला? आन्सर इज ए. ठीक आहे. दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 31. थोडासा जॉमेट्रिक क्वेश्चन होता, तुम्हाला सगळे साइड्स बीट्स ड्रॉ करून सॉल्व करायचा होता, पण डिफिकल्ट नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन प्रॉबेबली AIEEEचा किंवा कुठल्या तरी JEEचा एक्झामचाच क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन विचारतोय आपल्याला अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन. एक लक्षात ठेवा, कोणताही पार्टिकल ज्यावेळेस पार्टिकल स्टेटमध्ये असतो, बॉडी 3D बॉडी असेल तर I असतो अँग्युलर मोमेंटम. बट ज्यावेळेस एक पार्टिकल असतो आणि तो काही वेलॉसिटीने जात असतो, तर आपल्याला कधी कोणी तुम्हाला विचारलं की याचा अँग्युलर मोमेंटम एखाद्या पॉईंटच्या अबाउट सांग बाबा, तर सिम्पल सांगतो फॉर्म्युला. अँग्युलर मोमेंटम असतो r क्रॉस p. ठीक आहे, विच इज इक्वल टू r क्रॉस mv. आणि r क्रॉस mv म्हणजे mvr साइन थीटा, ज्यामध्ये थीटा अँगल बिटवीन v आणि r आहे. म्हणजे हा r म्हणजे पोझिशन वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर आहे r, आणि v आहे वेलॉसिटी, यांच्यातला अँगल थीटा आहे. सो नक्की r साइन थीटा काय असावा? r समजा हे डिस्टन्स असेल तर हा अँगल थीटा आहे, तर मी इकडनं ड्रॉ करून हा वर्टिकली ऑपोजिट अँगल थीटा बनेल. सो नीट ऑब्झर्व केलं जर तुम्ही तर mvr साइन थीटा जो आहे ना, ते r साइन थीटा ॲक्च्युली हा परपेंडिक्युलर डिस्टन्स बनून जातो. काय बनून जातो r साइन थीटा? परपेंडिक्युलर डिस्टन्स. कारण की हायपोटेनियस r आहे, अँगल थीटा आहे, थीटाच्या ऑपोजिट साईड काय असते? r साइन थीटा. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का आता अँग्युलर मोमेंटमला ह्याच्या पुढे mvr साइन थीटा नाही, mv इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्या अँग्युलर मोमेंटमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स, ज्या पॉईंटच्या अबाउट काढायचं ना त्या पॉईंटच्या अबाउट. म्हणजे हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल काहीतरी अँग्युलर मोमेंटम mvनी चालला आहे, तर मला ह्याचा मला अँग्युलर मोमेंटम अबाउट दिस पॉईंट काढायचं असेल ना, तर मी काय करीन, मी याची लाईन ऑफ ॲक्शन एक्सटेंड करीन. कोणाची? लिनियर मोमेंटमची लाईन ऑफ ॲक्शन एक्सटेंड करीन आणि मी इथनं परपेंडिक्युलर ड्रॉप करीन. जे डिस्टन्स मला मिळेल परपेंडिक्युलर, ते डिस्टन्सला मी r म्हणेन आणि mvr वापरीन मी. सो r हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असलं पाहिजे, mv इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असा फॉर्म्युला असला पाहिजे अँग्युलर मोमेंटमचा. आता ते काय म्हणतात की पार्टिकल या लाईनच्या अलॉंग चाललाय तो जेव्हा एला होता तेव्हा तो इकडे मूव्ह करत होता, त्याचा काहीतरी अँग्युलर मोमेंटम असेल. थोड्या वेळाने तो बीला पोचला, त्याचा वेलॉसिटी अजून तिथेच आहे, आता काहीतरी अँग्युलर मोमेंटम असेल. तर अँग्युलर मोमेंटम एला असताना LA आहे, बीला असताना LB आहे. तर या दोघांमध्ये कोण मोठे कोण छोटे, आणि कशा अबाउट मोमेंटम घ्यायचा आहे? अबाउट ओरिजिन. तर मी सांगितलं आहे तुम्हाला, तो कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होतोय, कॉन्स्टंट स्पीडनी. इट इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ वेलॉसिटी v, कॉन्स्टंट वेलॉसिटीनी मूव्ह होतोय. याचा अर्थ त्याचा लिनियर मोमेंटम mv दोन्हीकडे सेमच आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स चेंज होतोय का? तर बघा, फर्स्ट केसमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढा असेल, बरोबर ना. ए पॉईंटला जेव्हा तो होता तेव्हा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असेल, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम एचा काय असेल? mv परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे ब्ल्यू कलरचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, ठीक आहे. आता बी पॉईंटला जेव्हा तो पोचला तेव्हा बी पॉईंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स अजून पण हेच तर आहे त्या लाईनचा, लाईन ऑफ ॲक्शनचा. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स पण चेंज झालं नाही, लिनियर मोमेंटम पण चेंज झालं नाही. याचा अर्थ आहे दोन्ही अँग्युलर मोमेंटम सेमच राहणार आहे.
अँग्युलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल अबाउट ओरिजिन रिमेन सेम, तो किती पण लांब जाऊ देत. ठीक आहे. दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन बेस्ड ऑन अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 33. 33rd क्वेश्चन असा आहे, a wheel has speed of 120 rpm and is made to slow down at constant alpha. अल्फा दिलाय नेगेटिव्ह, स्लो डाऊन करतोय तो. तर नंबर ऑफ रेव्होल्युशन्स किती मारणार आहे तो? नंबर ऑफ रेव्होल्युशन्स कसं काढायचं, तर ॲदी अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो ओमेगा. थांबा, इथे काय काय दिलं आपण बघूयात. पहिली गोष्ट तर इथे दिलं आहे अ व्हील इज ॲट स्पीड 120 rpm म्हणजे डिवाइड बाय 60 करतो, सो तो 20 हर्ट्स झाला. 20 हर्ट्स म्हणजे 80 पाय त्याचा रेडियन पर सेकंडची त्याची अँग्युलर वेलॉसिटी झाली इनिशियल. इट्स ब्रॉट टू रेस्ट अँड इट इज मेड स्लो ॲट कॉन्स्टंट, आणि बिफोर कमिंग टू रेस्ट म्हणजे फायनली त्याची वेलॉसिटी रेस्ट म्हणजे 0 आहे. अल्फा किती आहे? -4 रेडियन पर सेकंड आहे. सो पहिलं तर आपण कॅल्क्युलेट करू की अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे. कोणतं इक्वेशन वापरलं पाहिजे? क्लिअरली इथं जे इक्वेशन वापरलं पाहिजे ते आहे ओमेगा फायनल स्क्वेअर इज ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ओमेगा फायनल स्क्वेअर 0 आहे, ओमेगा इनिशियल स्क्वेअर 6400 पाय स्क्वेअर आहे, प्लस 2 अल्फा -4 आहे इंटू थीटा. -4 इंटू 2 इज -8, पलीकडे गेला की 8 थीटा इज 6400 पाय स्क्वेअर. 8 कॅन्सल करेल, 800 बनवून टाकेल, 800 पाय स्क्वेअर इज थीटा. आणि जर थीटा मिळाला तुम्हाला तर तुम्ही नंबर ऑफ रेव्होल्युशन इझिली काढू शकता, बिकॉज थीटा बाय 2 पाय, एक रेव्होल्युशन 2 पाय रेडियन्स असतं. सो डिवाइड करा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला 2 पायनी. 800 पाय स्क्वेअरला जर मी 2 पायने डिवाइड केलं, पाय विल कॅन्सल, 2 विल बिकम 400. सो उत्तर आहे 400 पाय. 400 पाय रेव्होल्युशन्स तो परफॉर्म करेल. 400 पाय रेव्होल्युशन्स तो परफॉर्म करेल असं उत्तर दूरपर्यंत जवळपास पण कुठेही नाही. सो काय करायला पाहिजे? काहीतरी चुकलं आहे का आपलं? 880 सॉरी, काय चुकलं आहे बघा. आय हॅव रिअलाइज्ड माय मिस्टेक, की मी इथे मिस्टेक केली आहे. ओमेगा इनिशियल चुकीचा घेऊ. 20 हर्ट्स म्हणजे 40 पाय, 80 पाय नाही, 40 पाय. आणि 40 पायमुळे इथे 64 नाही 1600 बनेल ना, 40चा स्क्वेअर. 1600मुळे इथे डिवाइड बाय 8 केलं तर इथे फक्त काय बनेल? 1600 डिवाइड बाय 8 इज 200. सो 200 पाय स्क्वेअर बनेल. आणि 200 पाय स्क्वेअरला तुम्ही 2 पायने डिवाइड केलं तर पाय कॅन्सल होईल आणि 100 कॅन्सल होईल. सो 100 पाय उत्तर आहे आपलं. आपलं आन्सर काय? 100 पाय. पायची व्हॅल्यू 3.142 टाकली तर आन्सर बीटा मॅच होते. बघा, म्हणून मी ॲक्च्युली ऑप्शन्स खाली सोल्युशन लगेच चेक करता येतं आपल्याला. बी बरोबर आहे का? हां बरोबर, मॅच झालं. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. सो बघा, सिली मिस्टेक्स होतात, सगळ्यांकडनं होतात, बट तुम्हाला ते रेक्टिफाय करता आल्या पाहिजे, सुचलं पाहिजे. आन्सर मॅच नाही झालं तर काय होतं, काही मिस्टेक केली का? आता मी इथं लकी होतो की कुठला आन्सर मी काढलेलं नव्हतं ऑप्शनमध्ये, असतं तर मी ते टिक करून पुढेच गेलो असतो. ठीक आहे. पण माझ्याकडे इथं अजून एक सेकंड स्टेप आहे व्हेरीफाय करण्याची, की खाली सोल्युशन पण मी मॅच होतोय का बघतोय. बट तुम्हाला तसं काही नसतं. तुम्हाला तर ते करेक्टच आणायचं आहे ॲट एनी कॉस्ट. आणि ॲटलिस्ट जे क्वेश्चन जमतात ना आपल्याला ते तरी नाही चुकवायचे, कारण की आपण जे नाही जमत ते चुकवणारच आहे. सो जे जमत आहेत त्याच्यात तरी मिस्टेक नाही झाली पाहिजे, हा आपण प्रयत्न करू. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 34. 4 point masses, each of value m, are placed at the corners of a square ABCD. ठीक है. 1 2 3 4 M M M M L L L L 4 कॉर्नर्सवरती स्क्वेअरच्या ठेवलेत. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू ABCD आहे समजा. तर ॲक्सिस पासिंग थ्रू A आणि पॅरलल टू BDला पॅरलल. मला असं वाटतं की आपण असं थिअरी क्वेश्चनमध्ये केलं आहे, क्लासमध्ये आपण बघितलं आहे, लेक्चरमध्ये, थिअरी लेक्चरमध्ये असाच एक क्वेश्चन मी घेतला होता. ठीक आहे. मला काही त्याचा आठवत नाही व्हॅल्यू, बट ठीक आहे, आपण काढू शकतो याचा. सी, आपल्याला हा M जो आहे हा तर काही कामाचाच नाही, कारण की तो ॲक्सिसवरती. हे समजा मी H म्हटलं तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया MH² बनेल. हे पण मी H बोललो तर ह्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया MH² बनेल. आणि हे H असेल तर हे पण H असेल आणि हे पण H असेल, म्हणजे हे 2H असेल. आणि त्यामुळे या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास इंटू 2H द होल स्क्वेअर असेल, त्यामुळे तो 4mh² असेल. सो आपलं उत्तर 6mh² असलं पाहिजे. बट H जो आहे ना तो काय असेल रे? H काय असेल? तर हा स्क्वेअर असल्यामुळे हा अँगल 45 बनेल. आणि हे L असेल तर साईड ऑपोजिट टू L इज √3 इज
साईड ऑपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. सो L/√2 आहे h, टाकूयात L/√2. सो 6m L/√2 चा स्क्वेअर विल गिव्ह यू 6ml²/2. आन्सर इज 3ml². 3ml² इज सीटा. सीटा मॅच पण झालंय. व्हेरी गुड. लेट्स मूव्ह फर्दर. MCQs क्विकली सॉल्व करता आले पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. ठीक आहे, तुम्ही आधी स्वतः ट्राय करा हे MCQs. डायरेक्टली सोल्युशन्स बघू पण नका. कालच मी तुम्हाला दिली आहे शीट ही. जे नाही जमत तेच बघा. क्वेश्चन नंबर 35. आता फक्त 15 राहतात त्याच्यानंतर. क्वेश्चन नंबर 35 काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज गिवन. किती दिलाय? 2.4 kg/m². रोटेशनल कायनेटिक एनर्जी रोटेशनल पण दिली आहे 750. विचारलंय हाऊ लॉंग अँग्युलर ॲक्सेलरेशन ॲक्ट करायला पाहिजे 5 रेडियन/सेकंड²चं. किती वेळ मी अप्लाय करून ठेवू? तर पहिलं तर आपण बघूयात की एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि ही कायनेटिक एनर्जी असेल तर ओमेगा काय येतोय? हाफ I ω² इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी रोटेशनल. सो 750 इज इक्वल टू हाफ I तर 2.4 आहे ω². हा 2 वर जाईल पलीकडे. सो 2.4 ω² विल गिव्ह यू 1500. बरोबर का? आता 2.4ला डिवाइड करायचं आहे मला. सो ω² विल बी वॉट? 1500 अपॉन 2.4. हे काही सॉल्व करण्यासारखं वाटत तर नाही आहे, बट ओमेगा काढणं पण म्हणजे हे सॉल्व करावंच लागणार. काही ऑप्शन तर नाही आहे आपल्याकडे. बट लेट अस ट्राय. 1500 अपॉन 2.4 कसं करता येईल आपल्याला? तर परफेक्ट स्क्वेअर्स कुठे जवळपास नाही दिसत आहेत मला. सो मी काय करतो? मी डिवाइड/2 करतो. डिवाइड/2 केलं तर 750 होईल. दिस विल बिकम 1.2. अजूनही परफेक्ट स्क्वेअर नाही दिसत आहेत. सो परफेक्ट स्क्वेअर ह्यांचे जर आपण शोधायला गेलो तर 9000 वरती होता एक. 6ने मल्टिप्लाय केलं तर, आणि हा 6ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल 9000 9000 90,000. ओके, 90,000 दिसतो. येस, आय हॅव गॉट वन परफेक्ट स्क्वेअर. बघा तुम्हाला हा सापडतोय का? मी इन सर्च ऑफ परफेक्ट स्क्वेअर का होतो? कारण की मी ऑप्शनकडे बघितलं. अरे ऑप्शन तर सगळे चांगले चांगले दिसणारे नंबर्स आहेत. चांगले दिसणारे नंबर्स आहेत म्हणजे बिलकुल इथे डेसिमलचा सीन नाही. सो ω² 1500 अपॉन 2.4 आहे ना. लेट अस मल्टिप्लाइड विथ 6. का? हे तुम्हाला लवकरच रिझन कळेल. 6 × 1500 इज 9000 अपॉन 2.4. 6 जा 14.4. आता वरचा पण परफेक्ट स्क्वेअर नाही आणि खालचा पण नाही आहे. बट येस, त्यांना जस्ट 10ने मल्टिप्लाय केलं की ते डायरेक्टली बनत आहेत परफेक्ट स्क्वेअर्स. 90,000 अपॉन 144. कोणाचं कोण परफेक्ट स्क्वेअर आहे? ओमेगा विल बिकम 90,000चा स्क्वेअर रूट इज 300 आणि खाली 144चा स्क्वेअर रूट इज 12. 12च्या टेबलमध्ये 12 2 जा 24 आणि 12 5 जा 25. दिस इज योर ओमेगा का व्हॅल्यू 25 रेडियन/सेकंड. आणि जर मी 0 पासून स्टार्ट करत असेल तर 5 रेडियन/सेकंड² किती टाईम लावा लागेल? 5 रेडियन/सेकंड² रीड आउट कसं करायचं? 5 रेडियन/सेकंड. एव्हरी सेकंडला तो 5ने स्पीड वाढवतोय. सो 0 पासून 1 सेकंदानंतर 5, 2 सेकंदानंतर 10, 3 सेकंदानंतर 15, 20 आणि 5 सेकंदानंतर 25. सो 5 सेकंड्स नंतर तो आपण अचीव करणार आहे. आता मी जे कॅल्क्युलेशन केले आत्ता, हे कॅल्क्युलेशन करताना मला जसं सुचलं तसं केलं. मी रन टाईममध्ये केलं. मी आधीच प्रिपेअर करून हा क्वेश्चन सॉल्व केला असता तर मे बी मला एखादा अजून चांगलं कॅल्क्युलेशन सापडलं असतं. बट मी जस्ट ऑन रन टाईममध्ये सॉल्व करतो आहे. बट तुम्हाला नक्कीच हे कॅल्क्युलेशन मे बी काही मुलांना इझी वेनी पण अजून सापडू शकतं. ठीक आहे, आणि इट इज व्हेरी मच ऑब्वियस की जर काय तुम्ही डिवाइड कराल. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला सुचतं आहे का. ठीक आहे, आता मला रन टाईममध्ये जे सुचलं ते मी पटकन केलं, मला आन्सर आलं. तुम्हाला पण सुचलं पाहिजे ते. तुम्हाला मे बी वेगळी वे सुचेल, हेच सुचेल असं नाही. तुम्हाला काहीतरी वेगळं सुचेल. काही म्हणतील सर मी डिवाइडच करून टाकतो त्याला. मी डिवाइड करून टाकतो 2.4ने आणि मग नंतर आन्सर काढतो. डिवाइड करून बघू काय ते. काही जण वेगळी वे वापरतील, अजून पण ट्रिक्स असतात. सो तुम्हाला सुचलं पाहिजे. आणि ही ट्रिक लक्षात ठेवा की मी जेव्हा बोलतो की इथं चांगले नंबर दिसत आहेत म्हणजे कुठले डेसिमल विसिमल दिसत नाही आहे, ह्याचा अर्थ आन्सर परफेक्ट स्क्वेअर्सच असणार आहेत. ठीक आहे, सो हे तुम्ही डोक्यामध्ये राहू द्यात. नेक्स्ट क्वेश्चन 36. 2 discs of same mass as well as thickness have material density ρ1 and ρ2. मास सेम आहे काय? महत्त्वाचं हे आहे, मास सेम आहे, थिकनेस पण सेम आहे. What will be the ratio of their moment of inertia about central axis? Moment of inertia of a disk is half mr². मास सेम आहे, डेन्सिटीज वेगवेगळे आहेत.
ठीक आहे. सो मला हा फॉर्म्युला डेन्सिटीच्या टर्ममध्ये लिहिता येईल का? डेन्सिटीच्या टर्ममध्ये मला लिहिता येईल. मला इथे मास कॉन्स्टंट आहे, रेडियसबद्दल काही माहिती नाही आहे, सो मी रेडियस काढण्याचा प्रयत्न करतो. बघा, मास ऑफ अ बॉडी इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, आय नो दिस. आणि स्पेशली डिस्कसाठी व्हॉल्यूम इज पाय आर स्क्वेअर थिकनेस, पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस टी इंटू डेन्सिटी. त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे मास सेम आहे, थिकनेस सेम आहे, पाय तर सेमच असतो. याचा अर्थ असा होतो का की आर स्क्वेअर इंटू डेन्सिटी हा एक कॉन्स्टंट असला पाहिजे. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया 2 करताना क्लिअरली मला हाफ आणि एम कॉन्स्टंट सांगितलं आहे. सो मी R1 अपॉन R2 स्क्वेअर करायला जाणार आहे. बट आर स्क्वेअर हा डेन्सिटीला इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे आय कॅन ऑल्सो राईट इट ॲज ρ2/ρ1. आणि ρ2/ρ1 दिसतंय का रे कुठे? सी दिसतंय. सी इथे पण करेक्ट आहे, म्हणजे आपलं जे काही मी एक्सप्लेनेशन दिलं हे पण बरोबर आहे. इज इट क्लिअर? तुम्हाला रेशो टाईप प्रॉब्लेममध्ये लगेच क्लिक करता आलं पाहिजे, तुम्हाला लगेच सुचलं पाहिजे की कोण कॉन्स्टंट आहे कोण व्हेरिएबल आहे. मग ते व्हेरिएबलवर फोकस करायचं, कॉन्स्टंटवाले टर्म्स बाजूला काढायचे असतात. सो हा मी थोडा फास्ट केला आहे क्वेश्चन. बघा, तुम्हाला 25 क्वेश्चन जे दिलेले आज मी, त्या 25मधनं तुम्हाला जे नाही जमलेत त्याच्यावरती स्ट्रेस करा. जे जमले आहेत ते ठीक आहेत, त्याचे सोल्युशन तुम्ही नाही बघितलेत तरी चालणार आहे. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, so the next question is question number 37. A reel of thread unrolls itself while falling down under gravity. आता एक रील आहे, थ्रेडनी त्याला हे केलं आणि त्या रीलला सोडून दिलं. तर इफ द रील स्टार्ट्स फॉलिंग डाऊन देन व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ दॅट रील? नाउ सी, रील जी आहे ती थ्रेडनी वाउंड आहे. सो लेट इज कन्सिडर इथून थ्रेडनी पकडलं आपण त्याला आणि ही आहे रील. ओके, ही रील बेसिकली डिस्क टाईप असणार आहे. ओके, आतमधनं सॉलिड, वरतून आपण त्याला गुंडाळलेलं आहे. आता पहा, क्वेश्चन इज व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द रील, बाय व्हॉट ॲक्सेलरेशन द रील इज गोइंग टू मूव्ह डाऊन. सिम्पल आहे, मेकॅनिक्सचे 2 इक्वेशन वापरायचे, एक लिनियरचं एक अँग्युलरचं. टेन्शन वरती असतं, एम जी खाली असतं, राईट. सो नीट बघितलं जर आपण एम जी खाली टेन्शन वरती, तर अबाउट सेंटर आपण जर काही फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केला तर एम जी खाली टेन्शन वरती, तर या बॉडीचं नेट ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड दाखवलं आहे मी. याचा अर्थ कोण मोठा पाहिजे? एम जी मायनस टी इज इक्वल टू एम ए पाहिजे का नाही? हे पहिले इक्वेशन होपफुली तुम्हाला कळालं. हे बेसिक कायनेमॅटिकल, बेसिक न्यूटन्स लॉजमधनं बनवलेलं इक्वेशन आहे. नेट फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन. आता दुसरा आहे अँग्युलरवाला मोशन. अँग्युलरवाला मोशन बघा, तर हा जो रील आहे हा असा टेन्शनमुळे ओढला जातो आहे. एम जी तर सेंटरपासून ॲक्ट होते. सो एम जी इज नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन टू इट्स रोटेशन. रोटेशनमध्ये पार्टिसिपेट फक्त टी करतो, टेन्शन. सो टेन्शन जो रोटेशनमध्ये पार्टिसिपेट करतोय तो किती टॉर्क डेव्हलप करतोय? तर टी इंटू आर एवढा टॉर्क डेव्हलप करतोय. टी आर हा झाला टॉर्क, बरोबर. हा एवढा टॉर्क डेव्हलप करतोय आणि सगळ्यांना माहिती आहे टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. तर टॉर्क किती डेव्हलप झाला आहे? टी इंटू आर. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? ही डिस्क आहे म्हणून हाफ एम आर स्क्वेअर. आणि अल्फा कसा फाइंड करायचा? तर अल्फा जो असणार आहे, तर अल्फा ॲक्सेलरेशन आणि रेडियसमध्ये रिलेशन काय असेल? ए इज इक्वल टू आर अल्फा. सो इथे अल्फाचं रिलेशन आपण काय टाकू शकतो? अल्फा कॅन बी रिटन एज ए बाय आर. इथे मी या अल्फाला ए बाय आर असं रिप्लेस केलं आहे. एक आर कॅन्सल झाला. ह्या इक्वेशनवरनं टेन्शनची व्हॅल्यू बघा काय येणार आहे. हा दुसरा आर पण कॅन्सल झाला. टेन्शनची व्हॅल्यू येणार आहे हाफ एम ए. काय येणार आहे व्हॅल्यू? हाफ एम ए. इथे टाकूयात हाफ एम ए. सो एम जी मायनस हाफ एम ए इज इक्वल टू एम ए. ओके, मायनस हाफ एम ए पलीकडे नेला तर प्लस हाफ एम ए होईल आणि 1 एम ए प्लस हाफ एम ए इज 3/2 एम ए इज इक्वल टू एम जी. एम एम गायब झाला. ॲक्सेलरेशन इज 2 वरती, 2g, 3 खाली, 2g/3 असा ऑप्शन दिसतोय का? तर येस, आन्सर इज सेकंड ऑप्शन. ठीक आहे. सो रील इज फॉलिंग डाऊन. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारचे सगळे क्वेश्चन तुम्हाला ट्रिकी वाटू शकतात, पण 2च मेथड्स फॉलो करायचे. एक टाऊ इज इक्वल टू आय अल्फा वापरायचा आहे आणि एक आपला नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हे 2च फॉर्म्युले वापरायचे. दॅट्स इट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडासा चांगल्या लेवलचा होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. थेअरी क्वेश्चन वाटतोय. विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी अ हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म इज रोटेटिंग अबाउट वर्टिकल ॲक्सिस. ठीक आहे, ॲट अबाउट इट सेंटर. इफ सम इन्स्टंट अ विस्कस फ्लुइड ऑफ मास एम ड्रॉप्स ॲट द सेंटर. म्हणजे बघा एक मोठी डिस्क आहे असं अज्युम करू आपण आणि ही डिस्क गोल गोल फिरत आहे सध्या कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी.
सध्या काही लोड नाही आहे, कॉन्स्टंट ओमेगाने फिरते आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. सो एकदम चिलमध्ये लाईफ चालू आहे, आय ओमेगा, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. आता काय झालं, याच्यावरती सेंटरला इथून फ्लुइड पडलं, कलर चेंज करूयात, इथून फ्लुइड पडलं, असं सेंटरला फ्लुइड पडलं. सेंटरला फ्लुइड पडल्यावरती हळूहळू ते स्प्रेड आउट व्हायला लागलं. ते काय व्हायला लागलं, स्प्रेड आउट, असं बाहेर जायला लागलं, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाहेर जाणार आहे फ्लुइड. आणि ज्यावेळेस ते बाहेर जायला लागलं तर तुम्हाला विचारलं अँग्युलर वेलॉसिटीला काय होणार आहे. तर जसं जसं फ्लुइड बाहेर जाईल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहायला पाहिजे, एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट नाही होते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाईल जसं मास बाहेर जाईल, तर कारण की ते फ्लुइड पुढे जाणार आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल, अँग्युलर वेलॉसिटी कमी होईल. बट ते कायम कमीच होईल का, नाही. हा मास जसा लांब जाईल तर शेवटी डिस्कवरून खाली पडून जाईल. अँड वेन इट विल फॉल डाऊन, परत ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया विल गेट रिस्टोर्ड, ओमेगा विल अगेन इन्क्रीज. सो आन्सर काय येणार आहे, इट फर्स्ट डिक्रीजेस अँड देन अगेन इन्क्रीजेस. दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 38. सिम्पल क्वेश्चन आहे, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, आय ओमेगा कॉन्स्टंट या कॉन्सेप्टवरती बेस्ड. चला अजून एक क्वेश्चन आला आहे, हाफ ऑफ द मीटर स्केल इज मेड अप ऑफ वूड अँड अदर हाफ इज मेड अप ऑफ स्टील. पिंक कलरचं वूड आहे, ब्ल्यू कलरचं स्टील आहे. ठीक आहे. आता ते काय म्हणतात, वुडन पार्ट इज पिवोटेड ॲट पॉईंट ओ. वुडन पार्ट इज पिवोटेड ॲट पॉईंट ओ. ठीक आहे, ओ पॉईंटला वुडन पार्टला पिवोट केले. म्हणजे पिवोट केले म्हणजे काय, त्याच्या अबाउट फिरवू शकतो आपण, या पॉईंटच्या अबाउट फिरवू शकतो. ठीक आहे. अँड अ फोर्स एफ इज अप्लाइड, असा फोर्स लावला एफ काय. आता ते म्हणतात दुसऱ्या फिगरमध्ये स्टीलला पिवोट करून टाकलं आहे, स्टीलला पिवोट केले. हा स्टील आहे, हा वूड आहे, हा वूड आहे, हा स्टील आहे. म्हणजे यावेळेस वूड बाहेर आहे, स्टील आतमध्ये, ॲक्सिसच्या जवळ स्टील आणि बाहेर वूड आहे, आणि इथं फोर्स लावला आहे. कॉमन सेन्स वापरा, इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जास्त आहे ना, इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी आहे, हेवियर पार्टिकल बाहेर आहे, इथे हेवियर पार्टिकलच आतमध्ये आहे, मास लाईट मास बाहेर आहे. सो इथलं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. सो आपण टॉर्क तर अप्लाय करतोय इक्वल, फोर्स इंटू डिस्टन्स असतो टॉर्क, फोर्स इंटू डिस्टन्स. तुम्ही टॉर्क सेम अप्लाय करताय, तुम्हाला विचारलं आहे ॲक्सिलरेशन कोणाचं जास्त असणार. कॉमन सेन्स आहे, टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्क तुम्ही सेम लावतोय दोन्हीकडे, ज्याचा आय कमी त्याच्यावरती अल्फा मोठा लागणार आहे. आय कमी कोणाकडे आहे, दुसऱ्या फिगरकडे आय कमी आहे. सो दुसऱ्या फिगरकडे आय कमी म्हणजे ॲक्सिलरेशन विल बी प्रोड्यूस्ड मोर इन द सेकंड केस, कारण की त्याचा आय कमी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. काय कमी आहे, कारण की बघा ना, स्टीलच आतमध्ये आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी आहे. ॲक्सिसच्या जवळ हेवी पार्टिकल आहे, स्टील, वूड बाहेर आहे. पहिल्या केसमध्ये वूड आतमध्ये, स्टील बाहेर आहे. सो हे समजून घ्या. सो दिस वॉज थिअरॉटिकल क्वेश्चन 39, बट कन्सेप्ट चेक करत होते तुमचा. 40th क्वेश्चन सीम्स टू बी व्हेरी व्हेरी सिम्पल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर अबाउट टँजंट टू द स्फिअर. आपण तर सेंट्रल ॲक्सिसचा लर्न केला आहे फॉर्म्युला 2/5 mr². तर अबाउट टँजंट काय असेल रे, कितीचा शिफ्ट रिक्वायर्ड आहे, एच इज इक्वल टू आरचा शिफ्ट रिक्वायर्ड आहे. सो आय ओ इज इक्वल टू आय सी, सेंटरचा तर माहिती आहे आपल्याला, प्लस mh². तर एचच्या जागी काय येईल, mr². सो 2/5 प्लस mr² इज 7/5 mr². ऑब्वियसली यूज करून तुम्हाला फॉर्म्युला पण पाठ होऊन जाणार आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 41. हां, क्वेश्चन नंबर 41 बघा. कन्सिडर थिन हॉलो सिलेंडर विच हॅज ओपन ॲट बोथ एंड्स, sliding without rolling, rolls without slipping with the same speed. Determine the ratio of kinetic energy in both the cases. पहिलं काय सांगितलं, स्लाइड्स विदाउट रोलिंग, म्हणजे फक्त घसरगुंडी आहे, फक्त स्लाइड होतो, तो बिलकुल रोल होत नाही. सो त्याला जी काही एनर्जी मिळाली आहे ना, ती पूर्णपणे बघा, एक मिनटं, पहिली तर त्यांनी सांगितलं स्पीड सेम आहे दोघांची. काय, इट हॅज गॉट द सेम स्पीड. सो पहिल्या केसमध्ये व्हॉट विल बी कायनेटिक एनर्जी विल बी हाफ mv². आता सेकंड केसमध्ये म्हणे रोल्स विदाउट स्लिपिंग. सेकंड केसमध्ये ॲक्च्युअल रोलिंग होतं आहे, बट तरी स्पीड सेम आहे. आता स्पीड सेम असेल तर कायनेटिक एनर्जी रोटेशनल, ही झाली ट्रान्सलेशनल. आता झाली रोलिंग. रोलिंगमध्ये कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ mv², 1 + k²/r². सो सिन्स हा हॉलो सिलेंडर म्हणजे रिंग आहे, तर रिंगसाठी 1 + k²/r²चं उत्तर येतं 1 + 1 2. सो रेशो जर घेतला ना तुम्ही, तर तुमचा हाफ mv² कॅन्सल होईल, 1/2 उत्तर येईल. आन्सर इज बीटा. कळालं का काय झालं, परत सांगतोय मी. पहिल्या केसमध्ये प्युअरली ट्रान्सलेशन असल्यामुळे मी हाफ mv² घेतलं. सेकंड केसमध्ये प्युअर रोलिंग असल्यामुळे मी हाफ mv², 1 + k²/r² घेतलं, कारण ही टोटल एनर्जी. आणि रेशो विचारला आहे तुम्हाला, सेम स्पीड दिला असल्यामुळे v कॅन्सल झाले, mm कॅन्सल झाले, हाफ कॅन्सल झाले. सो फक्त काय राहील, 1/1 + k²/r².
रिंगसाठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1 असतो. सो 1/1 + 1 म्हणजे 1/2. आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 42. इफ आय, अल्फा, टाऊ, ओमेगा ह्या चौघांमध्ये कुठलं रिलेशन करेक्ट आहे? अल्फा इज आय ओमेगा चुकीचं आहे. टाऊ इज आय ओमेगा चुकीचं आहे. टाऊ इज इक्वल टू आय अल्फा असतं. थर्डमध्ये बरोबर आहे. फोर्थ चुकीचं आहे. सो थर्ड ऑप्शन बरोबर आहे. हा म्हणजे एकदमच पानसट होता रे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. 43. A rigid body of mass m rotates about with angular velocity omega at distance a from the center of mass g. Radius of gyration about g is k. Then kinetic energy of rotation about new parallel axis. क्वेश्चन वाचूनच क्वेश्चन समजत नाही आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. ॲक्च्युली बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. वाचूयात, नीट वाचूयात. अ रिजिड बॉडी ऑफ मास एम हॅज अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अबाउट अन ॲक्सिस ॲट डिस्टन्स ए. कुठून? सेंटर ऑफ मास जी जो आहे ना त्याच्यापासून डिस्टन्स ए दूर एक ॲक्सिस आहे. या ॲक्सिसच्या अबाउट ती बॉडी फिरत आहे. कितीच्या अँग्युलर वेलॉसिटीनी? ओमेगाच्या. तर तुम्हाला विचारले त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल त्या ॲक्सिसच्या अबाउट, तर ती असेल हाफ त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या अबाउटचा इंटू ओमेगा स्क्वेअर. आता प्रॉब्लेम असा आहे की त्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल माहीत नाही. तर तो असेल सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh² शिफ्टचा स्क्वेअर. पॅरलल ॲक्सिस थिअरम. आता सेंटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तर ते म्हणतायत रेडियस ऑफ गायरेशन अबाउट जी म्हणजे सेंटर ऑफ मास इज के. सेंटरचा रेडियस ऑफ गायरेशन दिला आहे. सो सेंटरचा रेडियस ऑफ गायरेशन दिला असेल तर मी सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो mkc². ठीक आहे. प्लस एम इंटू ते म्हणतात शिफ्ट. आधीच सांगितलं आपल्याला शिफ्ट कितीचा आहे? एचा आहे. ma². सो mk² प्लस ma² हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया जो टाकायचा इथं हाफ mk² प्लस ma² इंटू ओमेगा स्क्वेअर इज अवर आन्सर. असं काही दिसत असेल तर ते टिक करा, विषय संपवा. ऑप्शन इज सेकंड वन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 43 झाल्यावरती क्वेश्चन नंबर 44. आता खूपच कमी प्रश्न राहिलेत. क्वेश्चन नंबर 44 असा आहे, अ स्फिअर इज रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. रोटेटिंग काय? स्फिअरचे पार्टिकल्स ऑफ द स्फिअर सरफेस डू नॉट हॅव एनी लिनियर ॲक्सिलरेशन. तर बिलकुल चुकीचं आहे. स्फिअरचे जे टँजेन्शियल जे सरफेसवरचे पार्टिकल्स आहेत ना ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत, बरोबर का नाही? आणि सर्क्युलर मोशनमध्ये असतं की लिनियर ॲक्सिलरेशन टुवर्ड्स सेंट्रिपिटल. सो पहिला इज रॉंग. डिफरंट पार्टिकल्स ऑन द सरफेस हॅव डिफरंट अँग्युलर स्पीड्स. व्हॉट डू यू थिंक? तर कुठलाही पार्टिकल तुम्ही पकडा तो एक चक्कर तर सेम टाईम नंतर मारतोय, एक चक्कर तो सेम टाईम नंतर मारतोय. सो पूर्ण स्पिअरवरचे कोणतेही पार्टिकल काय त्यांचा ओमेगा सेम राहिला पाहिजे, सेम टाईम नंतर चक्कर मारतायत. सो दुसराही चुकीचा आहे. तिसरा आहे पार्टिकल ऑन द डायमीटर डू नॉट हॅव एनी लिनियर ॲक्सिलरेशन. आता तो म्हणतात स्फिअर इज रोटेटिंग अबाउट डायमीटर. सो जर डायमीटरच्या अबाउट रोटेट होतोय तर डायमीटरचे अपोजिट पॉईंट्सना लिनियर ॲक्सिलरेशन नसणार. तर ट्रू आहे ते, कारण की ते कोणताच सर्क्युलर मोशन परफॉर्म नाही करत आहेत. सो तिसरा बरोबर आहे. बट आपल्याला तिसऱ्यावरती गॅरंटी नाही किंवा तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर तुम्ही चौथा वाचा. ऑल द पार्टिकल्स ऑन द सरफेस हॅव सेम लिनियर स्पीड. आता हे का चुकीचं आहे? तर जेवढा आपण ॲक्सिसपासून लांब जाऊ तर v इज इक्वल टू आर ओमेगा असतो. सगळ्यांचा ओमेगा सेम होता, सगळ्यांचा आर पण डिफरंट असणार ना ॲक्सिसपासून, बरोबर ना? सो वेगवेगळ्या आरमुळे वेगवेगळ्या स्पीड्स असणार. ऑब्व्हियसली दे कॅन नॉट हॅव सेम स्पीड. सो चौथा पण रॉंग आहे. ऑड मॅन आउट राहिला सी. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट चॉईस. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 45 काय आहे? टू आयडेंटिकल कॉन्सेंट्रिक रिंग्स आर प्लेस्ड परपेंडिक्युलर टू इच अदर. पहिली रिंग अँड दुसरी रिंग परपेंडिक्युलर ठेवली आहे. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस वन ऑफ द रिंग. एका कुठल्या तरी रिंगची ॲक्सिस घेऊयात. चला ह्याची घेऊन टाकू. आडव्यावाल्या रिंगची ॲक्सिस घेऊयात. तो ऑटोमॅटिकली उभ्यावाल्या रिंगचा डायमीटर बनेल. आडव्यावाल्या रिंगची ॲक्सिस झाली असेल तर उभ्यावाल्या रिंगची डायमीटर आहे. आणि अबाउट डायमीटर रिंगचा फॉर्म्युला असतो हाफ mr². सो हाफ प्लस 1 इज 3/2 mr². 3/2 mr². किती सिंपल आहे. आन्सर इज डेल्टा. 46% वाला क्वेश्चन दिसतोय. वेन अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज इन्क्रीज्ड बाय 10% डिटरमाइन द इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे.
कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर आहे, पण इथे अँग्युलर मोमेंटमचा उल्लेख झाला आहे. सो मी तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला सांगतो. मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू ॲडजस्ट दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया आय. मी काय करणार आहे बघा, मला एल कसा तरी करून आणायचा आहे. एल इज इक्वल टू आय ओमेगा असतो. सो आय ओमेगा मला पाहिजे ना, तर मी काय करतो, न्यूमरेटरला आयनी मल्टिप्लाय करतो, त्यामुळे तो आय स्क्वेअर झाला, ओमेगा स्क्वेअर झाला, अपॉन डिनॉमिनेटरला पण आयनी मल्टिप्लाय करून टाकतो. सो ते कॅन्सलच झाले ना शेवटी. आणि हा आहे अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर. सो क्लिअरली कायनेटिक एनर्जी इज हाफ एल स्क्वेअर बाय आय. हा कायनेटिक एनर्जीचा एक नवीन फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही, नसेल माहिती तर. आणि ह्या फॉर्म्युलामध्ये ते काय म्हणतात की एल जर काही इन्क्रीज झाला 10% तर कायनेटिक एनर्जीला काय होणार, सिम्पल असतं, सिम्पल. कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1 विल बी L2 बाय L1 चा होल स्क्वेअर. सिम्पल. आता 10% कशी वाढवायची, तर ओरिजिनल घेऊन टाका 100. ओरिजिनल 100 घेऊन टाका अँग्युलर मोमेंटम, म्हणजे फायनल किती झाला, 110 झाला का नाही, 10% वाढला. आणि ह्याला जर काय सॉल्व्ह केलं तर 11/10 इज 121/100 विच इज इक्वल टू 1.21. 121/100 म्हणजे 1.21, किंवा 121/100च राहून देऊ आपण, तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. ते 121/100 इज इक्वल टू पलीकडे काय, कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1. याचा अर्थ आधी कायनेटिक एनर्जी 100 असेल तर आता ती 121 झाली आहे. किती पर्सेंट वाढली आहे, 21% वाढली आहे. कळालं का, असे पर्सेंटेज क्वेश्चनशी डील करायचं असतं. ठीक आहे. आता हां, या प्रश्नामध्ये जर का हा पर्सेंटेज इन्क्रीज छोटासा असता, फक्त 2% असता, तर मी काय केलं असतं, मी म्हणलं असतं कायनेटिक एनर्जी हा एल स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो एलमध्ये 2% वाढ झाली तर कायनेटिक एनर्जीमध्ये 4% वाढ होणार. पण हे 10%च्या आतमध्ये व्हॅलिड असतं. 10%, 12%ला हे व्हॅलिड नाही. 12%, 10%ला आपल्याला इज्जतीत सॉल्व करायचं असतं. म्हणजे इथे मी 10%चं डबल 20% टिक करून आलो असतं तर चुकीचं झालं असतं ते. सो हे स्मॉलर पर्सेंटेजला व्हॅलिड आहे, 5, 6, 7% चालून जातं. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 46. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 47. अ सॉलिड स्फिअर अँड अ सॉलिड सिलेंडर ऑफ सेम रेडियस अँड डेन्सिटी रोटेट अबाउट देअर ओन ॲक्सिस. कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शी जास्त असेल. आता सॉलिड स्फिअरचा तर फॉर्म्युला 2/5 mr² आहे आणि त्यांचा रेडियस सेम आहे काय लक्षात ठेवा. आणि सिलेंडरचा हाफ mr² आहे, त्यांचा रेडियस सेम आहे, रेडियस सेम आहे. ते म्हणतात डेन्सिटी पण सेम आहे. सो आपल्याला मासला डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दे हॅव सेम डेन्सिटी. वेन सॉलिड स्फिअर अँड सॉलिड सिलेंडर of same radius and density rotate about their own axis, then for which the following moment of inertia will be greater, consider L is equal to R. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. बघा तर कसं सॉल्व करायचं. आपण सांगू शकत नाही कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे, कारण की रेडियस सेम आहे ना. मासबद्दल तर कोणी काही बोललंच नाही आहे. सो आपण मासचा थोडासा रिसर्च करू. मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज मास. आणि व्हॉल्यूम मी मासला टाकणार काय, 2/5 ॲज इट इज. मासला मी टाकणार आहे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर विच इज 4/3 पाय r³ इज इथं हा झाला पिंक कलरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर झाला. आता आपण बघूयात सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे. हाफ मास ऑफ अ सिलेंडर इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतो, पाय r² h. h म्हणजे हाईट म्हणजे लेंथ, पण ती पण r आहे घ्या म्हणताय. ती पण काय आहे, r आहे म्हणताय, ती पण r आहे. सो पाय r³ घेऊन टाकू याला आपण, बरोबर, इंटू r². इथं पण बाहेरचा r² राहिलाच लिहायचा माझा. हा तर मासचा फॉर्म्युला टाकला मी, इंटू r² आहेच. सो बघा ना, दोघांमध्ये कोण मोठा आहे मला सांगा तुम्हीच. r² आणि r³ r⁵ दोघांकडे आहे. सो ते तर काय दोघं इक्वलच आहेत. पाय दोघांकडे आहेत, पाय दोघांकडे, ठीक आहे. डेन्सिटी दोघांकडे आहे, डेन्सिटी दोघांची सेम आहे, ठीक आहे. आता मला सांगा उरलं सुरलं कोणाचं मोठं आहे. 2 4 8/15 इज वॉट यू गेट इन स्फिअर, आणि डिस्कमध्ये यू गेट ओनली हाफ. विच इज ग्रेटर, हाफ मोठा का 8/15 मोठा, सांगा बरं. हाफ मोठा का 8/15 मोठा. तर आन्सर आहे 8/15 हा हाफपेक्षा मोठा आहे. कसं काय, तर 8/16 असताना तर तो हाफ झाला असता, पण आपण डिनॉमिनेटरला कमी केला आहे, 8/15 केला आहे, म्हणजे हा नंबर मोठा झाला आहे. सो स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, छोटासा व्हॅल्यूने जास्त आहे, बट आहे जास्त. कॅल्क्युलेशन वाईज थोडा ट्रिकी होता काय. लेट्स मूव टू 48. हां, हा क्वेश्चन
प्रॉबब्ली मला असं वाटतं कुठेतरी आला होता. नाही, हा नाही, हा वेगळा आहे. फ्रॉम अ सर्क्युलर रिंग ऑफ मास एम रेडियस आर 90 डिग्री पार्ट इज रिमूव्ड. एवढा पार्ट काढून टाकला, ब्लॅक करून टाकू त्याला, हा काढून टाकला. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिमेनिंग पार्ट अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज के टाइम्स mr². आता तुम्हीच मला सांगा, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? mr² असतो का नाही? मी 90% पोर्शन काढून टाकला म्हणजे मी 1/4 पार्ट काढून टाकला म्हणजे 3/4 राहिला का नाही रे? 3/4 राहिला. 3/4 mr² येणार ना आन्सर. सिंपल आहे. 1/4 काढला, 3/4 राहिला. सिंपल. 3/4 mr². सो आन्सर इज सी. आता राहिलेत फक्त 2 प्रश्न, 49 आणि 50th. अ मीटर स्टिक ऑफ मास 400 ग्रॅम इज पिवोटेड अबाउट वन एंड. ठीक आहे. 400 ग्रॅम पिवोटेड अबाउट वन एंड इज डिस्प्लेस्ड थ्रू अँगल 60 डिग्री. डिटरमाइन द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, वर्टिकल आहे असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी, बट ठीक आहे. मीटर स्केल ऑफ मास 400 ग्रॅम इज पिवोटेड अबाउट वन एंड ॲज वेल ॲज डिस्प्लेस्ड थ्रू अँगल 60 डिग्री. आपण असं अज्युम करू, हिला एका एंडच्या अबाउट पिवोट केलं तर ती वर्टिकलच लटकणार आहे. आता हिला 60 डिग्रीनी रोटेट केलं तर तुम्हाला विचारले इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे. तर तुम्ही फक्त एवढंच चेक करा की बाबा ही मीटर स्केल आहे, तर आधी तिचा सेंटर ऑफ मास इथे होता, आता तिचा सेंटर ऑफ मास इथे गेला. सो कितीने सेंटर ऑफ मास शिफ्ट झाला आहे ह्याच्यात आपला एम आहे हे काढण्यात. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना प्रॉपरली, हा 60 डिग्री आहे काय, 60ने रोटेट केलं तर हे डिस्टन्स 0.5 मीटर आहे आणि हे पण डिस्टन्स 0.5 मीटर आहे. बट हे जे डिस्टन्स आहे ना, कॉस्ट 60 येणार आहे, ते 0.5चा कॉस्ट कॉम्पोनंट येतो, तर हे असणार आहे 0.25. ट्रिगोनोमेट्री वापरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता या ट्रायंगलबद्दल. कोणत्या ट्रायंगलबद्दल बोलतो बघा मी. हे 0.5 आहे, हे 60 आहे, बरोबर. तर ही साईड काय असणार आहे, तर ही साईड असणार आहे जी मी ब्लॅकनी मार्क करतो आहे 0.25. सो झालं ना. ती जर काही 0.25 असेल तर ही पण 0.25 असणार आहे, कारण की टोटल 0.5 मधली 0.25 गेली तर इथे. सो सेंटर ऑफ मास इथून इथपर्यंत पोचलं. सो सेंटर ऑफ मास कितीने वरती शिफ्ट झालं, 0.25नी. सो इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh. एम किती आहे, 400 ग्रॅम म्हणजे 0.4 kg, जी 10 आणि एच किती आहे 0.25. सो तुमचं उत्तर येणार आहे 1 जूल. कसं काय 1 आलं सर, तर 10.4 जा 4 इंटू 0.25 इज 1, म्हणून आन्सर इज बीटा सेकंड. And now the last question of today's session. Theory. Why swimmers in swimming pool bends his head before diving? Conservation of linear angular momentum चा कॉन्सेप्ट आहे हा. तर हा स्विमर आहे, मी त्याचा डायग्राम ड्रॉ नाही करू शकत, बट स्विमर काय करतो, त्याचं डोकं पायाजवळ का घेतो, तर त्याला उडी मारताना त्याचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करायचा असतो. जर तो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करेल तरच त्याचा ओमेगा वाढेल ना. जास्तीत जास्त रोटेशन करून ओमेगा वाढवू शकतो तो. सो डिक्रीज मोमेंट ऑफ इनर्शिया करण्यासाठी तो त्याचा डोकं पायाजवळ घेतो. दॅट इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 50. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न जमले असतील. उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी, तुम्ही आज बघताय ना, म्हणजे तर तुम्हाला आज म्हणजे दॅट इज फ्रायडे आणि सॅटर्डे हे 2 दिवस तुमच्यासाठी PYQजला आपण डेडिकेट केले आहेत, तुम्हाला माहिती आहे. सो तुम्हाला PYQज 2016 पासूनचे 2019 पर्यंतचे PYQज तर ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहेत, ते नक्की बघा. 2016 ते 2019चे सगळेच्या सगळे PYQज माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते बघा. ॲज वेल ॲज 2020चे PYQजची मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देईन उद्या 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, उद्या 12ला मिळेल. तुम्ही उद्याचे दिवस पूर्ण ती PDF सॉल्व करा. उद्याचे दिवस म्हणजे मी ॲक्च्युली आजच्या दिवस म्हणायला पाहिजे, कारण की मी आज रात्री करतोय, उद्या मी अपलोड करणार आहे हा व्हिडिओ. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी बोलतोय. फ्रायडेच्या तुम्हाला रात्रीपर्यंत ही पूर्ण PYQ संपवायची आहे. फ्रायडेला तुम्हाला 12 वाजता मिळणार आहे शीट. फ्रायडेला त्याचा दी एंड करायचा आहे आणि सॅटर्डेला आपण बघणार आहे त्याचे सोल्युशन्स. आणि झालं, दॅट्स इट. मग संडेला टेस्ट प्रिपरेशन. मी तुम्हाला एक फॉर्म्युलाची शीट पण देईन, ह्याची पूर्ण सिलेबस, पूर्ण रोटेशनल डायनॅमिक्सची फुल फॉर्म्युलाची शीट देणे, जी तुम्हाला 1 किंवा 2 पेजेसमध्ये आपण कंपाईल करून देऊ. ओके, सो दॅट्स इट गाईज फॉर टुडेज सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि कीप प्रिपेअरिंग. स्टडी हार्ड फॉर द टेस्ट. टेस्टमध्ये मॅक्सिमम स्कोर आपल्याला एम ठेवायचा आहे. एक पण मार्क गेला नाही पाहिजे, हा एम असेल आत्तापासूनच. हे टार्गेट आत्तापासून तुम्ही ठेवले
तेव्हा जाऊन तुमचे स्कोर्स चांगले येणार आहेत. ओके, बिलकुल कॅज्युअल अप्रोच नका ठेवू की चला 4-5 गेले तर काय फरक पडतोय, 20च्या वरती पडतायत 25 पैकी इज गुड. नाही, डोंट सेटल एनिथिंग लेस दॅन 25. इफ यू आर गिविंग द एक्झाम ऑफ 25 मार्क्स, नेवर सेटल लेस दॅन 25. 25 पैकी 25च मिळाले पाहिजे, कारण की आपण प्रिपेअर सगळं करतोय, सिलेबस सगळा कव्हर करतोय. आता हां, टेस्टमध्ये क्वेश्चन आउट ऑफ स्कोप आले तर समजू शकतो मी, बट सगळे इन स्कोप क्वेश्चन असतील तर तुम्हाला का नाही जमले पाहिजे 20-25चे 25 क्वेश्चन, हा तुम्ही स्वतःला क्वेश्चन केला पाहिजे, राईट. सो विथ दॅट नोट आय विल एंड द सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. चलो गाइस, बाय बाय.